हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता ना म्हणजे हा ब्लॉग आहे तर खूपच मोठा झाला त्यामुळं माझ्याकडून एडिट करायचा थोडासा राहून गेला होता. तर ज्या दिवशी घट उठतात ना, तर दसऱ्याच्या 1 दिवस अगोदरचा म्हणजे आपण जो नवरत्नाचा उठता बसता उपवास धरतो ना, तो सोडतो ना, तेव्हाचा हा ब्लॉग आहे. तर मग उपवास होता आणि घट उठायचे होते. नंतर मग अंबाबाईला जातात, नैवेद्य वगैरे घेऊन बरे जातात, परड्या वगैरे भरायच्या असतात. तर त्याची सगळी माझी तयारी सुरू होती आणि लवकरच जायचं होतं मला. त्यामुळं मग मी सकाळी लवकर उठले होते. तसं पण आता संचितचं स्कूल आज होतंच. त्यामुळं मग लवकरच उठले होते मी. मग उठल्या-उठल्या मग आता पोळ्या करायच्या होत्या आणि पोळ्या करायच्या असल्यामुळं कसं म्हणलं आता संचितला टिफिनला चिवडाच द्यायचा. त्यामुळे संचितच्या टिफिनच्या खरं तर मी नादालाच लागली नाही. माझं माझं पुरणपोळ्याचा सगळा स्वयंपाक चालू होता. तर मी काय केलं सगळ्यात उठल्या-उठल्या कुकर लावला. आता पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करते, नंतर देवाला जायचं आहे त्यामुळं मग पारोसा कसा स्वयंपाक करायचा. त्यामुळं मी अंघोळ केली. अंघोळ केल्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली. आता जवळपास एक 6:15 किंवा 6 वाजत आल्या होत्या. म्हणजे मी जरा लवकरच उठले होते. नेहमी 6ला उठत असते. आज ते एक 15-20 मिनिटं अगोदरच उठले होते. नंतर मग मी कुकर लावून घेतला. कुकर लावून झाला की पटापट चपातीचं पीठ मळून घेतलं. आता पोळ्या करायच्या म्हणल्यावर कसं म्हणजे पिठाला कसं जेवढा वेळ छान असं मुरेल तेवढ्या पोळ्या छान होतात. त्यामुळं मग सगळ्यात पहिलं कुकर लावला, पीठ मळून घेतलं आणि मग आता चाललंय माझं इथं सगळी सुंड आणि बडीशेप भाजून सगळी आपली ह्याची तयारी सुरू होती. संचित आमचा बघू शकता अंघोळ करून तयार पण झाला आणि संचित मी आज लवकर उठले होते म्हणून संचित पण जरा लवकर उठला होता. म्हणजे उठला होता लवकर आणि मग उठल्या-उठल्या मग मी अंघोळ करत होते तेव्हाच आलता आणि मला पण अंघोळ करायची आहे म्हणला. मग माझी अंघोळ झाली की लगेच त्याला अंघोळ घातली आणि मग काय स्कूलसाठी साहेब लगेच तयार पण झाले. मग तयार झालं की मग बसला होता. त्याच्या नाश्त्याचं पण आता होतं डोक्यात, त्याला पण काहीतरी करायचं होतं. पण म्हणलं आता डाळ एका साईडला शिजलेच आपली कुकरमधली स्टीम काय अजून निघाली नव्हती. त्यामुळे मी काय केलं सुंठ भाजून घेतली. सुंठ सगळीच भाजली कारण मी ना काय करते सुंठ आणि बडीशेप म्हणजे असं मिक्सरमध्ये बारीक करून अशी ती चहामध्ये पावडर घालत असते. पण म्हणजे ही पावडर नेहमी आईच करतात. पण आता मी केली होती आणि मग माझी पावडर बहुतेक त्या सुंठ भाजत नाहीत, कच्च्याच वापरतात. आणि मी भाजल्यामुळे जरा लालसर झाली ती. पण असू द्या मग आता मी पोळ्यात पण घालायची होती मला आणि बाकीची चहामध्ये पण ठेवायची होती. आता सुंठ डायरेक्ट कशी बारीक करायची? आता मिक्सरचं भांडं तुटू शकतं. त्यामुळे जी भाजून घेतलेली सुंठ आहे ती थोडीशी थंड झाली की वरवंट्याने तिला ठोकून घ्यायची चांगली आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुंठ आणि इलायची ह्याची छान अशी बारीक पूड केली. तर आमची भांडीवाली बाई भांडी घासून गेली बघा. आता ती नंतर मला मांडावी लागतात. तर एक 6:15 6:30 वाजता येतात त्या लवकर येतात आणि लवकर आल्यामुळं कसं मग मग ते भांडी लवकर म्हणजे आपल्याला वापरायला मिळतात आणि मग इथून पुढे जी काय स्वयंपाकाची सकाळच्या नाश्त्यापासून ते संध्याकाळपर्यंतची भांडी मग सकाळी त्या घासून जातात. तर असं असतं. मग इथं बघू शकता मग मी काय केलं सगळ्यात पहिले सुंठ आणि बडीशेप छान बारीक आहे करून घेतली. तिला साईडला ठेवलं. गरम पाणी करून ठेवलं होतं त्यांनी. ते रोज सकाळी उठलं की गरम पाणी पितात कोमट. तर ते माझ्यासाठी पण करतात. मग मी पाणी पिऊन घेतलं. आणि नंतर मग आता आमटीची तयारी करून घेतली. आमटीसाठी मग मी काय केलं म्हणजे कांदा आणि टोमॅटो ते पण आता तेलामध्ये छान असं परतून घेणार आहे. लसूण संपला होता आणि मग संपला होता म्हणजे मी काय करते, लसूण सोलून ठेवला ना म्हणजे त्याचं खोबरं, लसूण, कोथिंबीर असं अद्रक घालून त्याचं वाटण तयार करून ठेवते. मग ते वाटण तर होतं, पण आता आमटी करते आणि आमटीसाठी कसं फ्रेश छान असं वाटण असलं, तर मग कसं छानच लागते की. मग त्यामुळं मग फटाफट आपला लसूण सोलून घेतला. इथं आहे अद्रक आणि अद्रकची साल काढते. आता तुम्हाला सांगू का सफोलाचं सोयाबीन आहेत का नाही ₹10 पॅकेट, तर 3 पॅकेट घेतलं ना, ही रेड कलरची वाटी आहे ना, तर ती वाटी फ्री मिळते. त्यामुळे तुम्ही सोयाबीन खात असाल ना, तर ते सफोलाचं सोयाबीन आणा. 3 पॅकेट आणलं ना, ₹10 वाले ₹30चं पॅकेट आणलं की एक छान अशी आपली वाटी मिळते. म्हणजे सांगते मी फ्रीमध्ये मेल्याला मी काय सोडत नसते. तसं मला सोयाबीनचं पॅकेट 1 किंवा 2च घ्यायचं होतं. पण आता 1 घेतल्यावर फ्रीमध्ये वाटी मिळते ना, मग कशाला सोडायचं? मी घेऊन आले. आता ही स्कीम किंवा ही ऑफर म्हणजे दुकानात काय-काय म्हणजे काय-काय दुकानात कसं करते, देत नाहीत. खूप काही-काही दुकानदार आगाऊ असतात. काय फ्रीचं काय देत नाहीत, स्वतः ठेवतात. पण मॉलमध्ये तसं नाही. मॉलमध्ये देतात आणि तरी पण आपण आठवण करून द्यायची आणि काय पण घेतलं, कशा ऑफर आहे का काय हे बघायचं, वाचायचं. वाचल्याशिवाय पण काही समजत नाही. ह्याच्या अगोदर पण मी काय घेतलं होतं म्हणजे बाजार आमटी घेतली होती मॉलमध्ये. तात्याची बाजार आमटी म्हणून आहे एक बघा आणि त्या तात्याच्या बाजार आमटीवर म्हणजे तात्याचंच थालीपीठ भाजणीचं पीठ आहे तर ते फ्रीमध्ये होतं आणि ते मला दिलंच नव्हतं. मी मागून घेतलं म्हटलं ह्याच्यावर फ्री आहे ते द्या. तर ते असं आहे मागायचं असं काही बरेच असे असतात की दुकानदार म्हणा मॉलमध्ये म्हणा त्यांच्या पण महागं भरपूर असतं कुठलं त्यांनी तर लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपण आठवण करून द्यायची ह्याच्यावर हे फ्री आहे द्या.
त्यामुळे मग ते आम्ही वाटी आणली होती. वाटीसाठी मी किती काय काय सांगून झालं माझं बघा. तर मग एवढी सगळी तयारी होते तोपर्यंत आमच्या संचित बाळासाठी मी चपाती करून घेते. संचितला म्हणलं चहा चपाती खातो, तर नको म्हणला, मला पाहिजे तिळाची चटणी. त्यामुळे तो तिळाची चटणी आणि चपाती खात बसला होता. नंतर जी कुकरला डाळ शिजवून घेतली होती ना, तर ते डाळीचं पाणी साईडला काढलं आणि डाळ साईडला काढून घेतली. आणि मग आता पहिल्यांदा डाळ भाजून घेणार होते, मी परतून घेणार होते. तर डाळ अजून गरमच होती आणि पुरणपोळ्या करताना ना, म्हणजे जेवढी छान अशी डाळ भाजेल ना, म्हणजे शिजेल ना, तर तेवढ्या पोळ्या छान होतात. आणि नंतर मग आता मी गॅसवरच ठेवलं ते थोडंसं काय काय लसूण सोललेला, तो लसणाचा पाला वगैरे होता, तर तो पण साईडला काढून घेतला. आणि माझा रात्री उपवास होता आणि उपवासाला मी म्हणजे असं शाबू वगैरे काही केला नव्हता. आणि उठता बसताच उपवास कसा रात्री सोडायचा नसतो, आजच सोडायचा असतो. त्यामुळं मग मी रताळी शिजवली होती आणि मग ती थोडी रताळी खाऊन झाली आणि ते शिल्लक राहिलेली तशीच राहिली. आणि काय सांगायचं, ती रताळी मी टाकून दिली, खाणंच झालं नाही नंतर. तसं तर ना, ही रताळी मी ना घाऱ्या करायसाठी आणल्या होत्या, पण घाऱ्या करणं झालं नाही. मध्येच उपवास आला आणि म्हणलं उपवासाला शिजवून खाव्या. आणि शिजवून मी फक्त एकच खाल्ला आणि बाकीचे दिले टाकून, असं झालं. आता नंतर घाऱ्यासाठी मी आणणार आहे रताळी एकदा. तर इथे बघू शकता आपला आता कट्टा पुसून घेतला मी. कट्ट्यावर भरपूर पसारा राडा पडला होता. आता भात लावायला लागले मी. म्हणलं आता भात लावून घेऊया आणि भात होतोय. मग तोपर्यंत मग आपली डाळ वगैरे परतून घ्यायची. मग इथं गॅस चालू केला. गॅस चालू केल्यानंतर मग आता मला गूळ फोडायचा होता. आणि मग आता म्हणलं आता सगळ्यात पहिला अगोदरचा थोडा शिल्लक गूळ होता, तर तो शिल्लक गूळ साईडला काढला. आणि जो मी मॉलमधून आणला होता आता गूळ, तर तो पण साईडला काढला. मग आता हा डायरेक्ट फोडायचा म्हटलं तर वरवंटा खराब होते. त्यामुळे मी काय केलं, पेपरचे 2 भाग केले आणि फोडलं. पेपर फाटला बघा आणि थोडासा गूळ पण साईडला निघाला. तर इथं बघू शकता आपला छान असा गूळ बारीक करून झाला आहे. आणि जास्त पण मारायचं नाही, तर पेपर चिटकतोय आणि पेपर चिटकून गुळायला लागतोय. त्यामुळे असं आपलं थोडंसं मारून घ्यायचं आपलं, किंवा प्लॅस्टिकच्या पॉलिथिन बॅगमध्ये पण असं बारीक केलं ना तरी पण होते. आणि खिसत बसायचं म्हणल्यावर जास्तच वेळ जातो आणि मला खिसणीनं खिसायला अजिबात आवडत नाही. मी जास्त खोबरं पण खिसत नसते आणि मला नाही आवडत खिसणीनं खिसायला जास्त. आणि मला खिसण्यापेक्षा खिसायचं कमी आणि माझ्या हाताला लागतं जास्त. त्यामुळे मी खिसणीच्या जास्त भानगडीतच नसते पडत. कधी इतर कोशिंबीर वगैरे करायला लागली ना, तर ती कोशिंबीर मला भरपूर आवडते. त्यामुळे ते कोशिंबीरसाठी मी तेवढं करते, पण बाकीच्या गोष्टीत असं मला नाही आवडत. आणि गूळ खिसायचं म्हटल्यावर किती वेळ जाईल. त्यामुळे तुम्ही पण असाच गूळ बारीक करत जावा. मग थोडासा गूळ मी बारीक करून घेतला आणि मग आणि थोडासा डब्यामध्ये पण भरून ठेवला. कधी तर लागतो खीर वगैरे करताना, नंतर कुठं फोडत बसायचं. त्यामुळे आता फोडायची सुरुवात केली ना, तर मग काही पुढची तयारी करून पण फोडून ठेवत असते मी. नंतर इथं डाळ घेतली आणि डाळ शिजली होती, त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं. आणि इथं मी हे बघत होते, काय म्हणतो त्याला आपण बघा, जायफळ. तर जायफळ होतं घरात, कुठं गेलं आता काय माहिती. मग जायफळ काही सापडलं नाही मला, मग जायफळ काय घातलं नाही. 1-1.5 चमचा तूप घातलं, गूळ घातला आणि सुंठ बडीशेपची पावडर, थोडंसं मीठ. कंटिन्यू हलवत राहायचं, सारखं सारखं हलवत राहायचं. तर हे सगळं छान असं पातळ होते गूळ तोपर्यंत मग मी कांदा, टोमॅटो, खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर ह्याचं छान असं वाटण तयार करायचं. थोडंसं जिरे पण घालायचं. हे माझ्या आता आमटीची तयारी सुरू आहे. आणि मग संचित आमचा गेला. संचित तर मी बोलण्याच्या नादात संचितचा टिफिन पॅक केला का नाही काय माहिती नाही. तर तुम्ही बघितलं का नाही आता ते पण मला माहिती नाही. पण मी गप्पा मारत 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 तिकडे लक्षच नव्हतं. संचितला मी ना पातळ पोह्याचा चिवडा दिला होता, तर मग तोच त्याला दिला होता. वाटण तयार झालं आणि गुढी तर बघू शकता आपला किती पातळ असा झाला आहे. पण काळजी करायची काहीच गरज नाही, कारण पातळ गुळ झाला की नंतर हळूहळू घट्ट होतं आणि पोळ्या एकदम छान होतात. नंतर हे आहे आमचं पुरण वाटायचं यंत्र. तर ते असतं डब्यामध्ये, तर त्याला मी साईडला काढलं मी आणि त्याला धुवून घ्यावं म्हणलं. आता हे काय सारख्या सारख्या पोळ्या तर आपण काय करत नाही. तसं म्हणलं तर आमच्यात असतातच जरा बऱ्यापैकी, कारण संजितला पण आवडतात, मला पण आवडतात आणि संजितच्या पप्पांना पण आवडतात. तिघांना पण पोळ्या आवडतात. त्यामुळं असतात, म्हणजे कधी तर खावं वाटलं की करायचं आणि खायचं. त्यामुळे ते यंत्र धुवून घेतलं. संचितने आता आमच्या चपाती काय खाल्ली नाही, थोडंसं चपलं खाल्ल्यासारखं केलं. तर ते मी जे शिल्लक राहिलेली चपाती होती तर तिला मी साईडला ठेवलं. आणि हे यंत्र मी काढलं तर खरं, पण ते बसवायचं कसं हे काय मला कळेनाच. मग म्हटलं तर कसं काढलं काय ते बघत होते मी, बसलं का नाही. तर बसलं आपलं व्यवस्थित. पुरण पण आपलं छान असं घट्ट झालं आहे. हे पातेलं घेतलं, हे पातेलं मला खूपच मोठं वाटलं. त्यामुळे म्हटलं आता छोटं पातेलं घेऊया, कारण त्याच्यामध्ये नीट व्यवस्थित बसतच नव्हतं. मग हे छोटं पातेलं घेतलं आणि त्याच्यामध्ये आता हे पुरण वाटून घ्यायचं. तर मला ना खरं सांगू का, ह्या पुरण यंत्रापेक्षा मला चाळणी आवडते,
कारण ह्याच्यापेक्षा त्या चाळणीमध्ये पटपट होते आणि ह्याला खूप ताकद लावून धरायला लागते, हातामध्ये त्याचे साईडचे काठ घुसतात पण. त्यामुळं मला चाळणीच आवडते ह्याच्यापेक्षा. आणि आईंकडे इथं चाळणी नाही, हे यंत्रच आहे. हे खूप जुनं आहे यंत्र, अगोदरचं त्यांचं एकदम जुनं जुनं. त्यामुळं आहे तर मग आता वापरायचं. तर मग मी बघता बघता बोलता बोलता आपलं छान असं पुरण वाटून घेतलं. आणि मग पुरण वाटून झालं का आता हे कढई, हे पातेलं, हे सगळं आता घासायला ठेवायचं आहे. पण सगळ्यात पहिले आता मला त्याच्यातली भांडी आता मांडायची आहेत. आणि ती भांडी मांडल्याशिवाय तर टब रिकामा झाल्याशिवाय ह्या भांडी काय तिथं मला ठेवता येत नाही. त्यामुळे मी काय करणार आहे, आता ही सगळी जी काही भांडी पडणार आहेत त्याचं फक्त खरकट आपलं काढून तिथंच एका साईडला बेसिनमध्येच ठेवणार आहे. नंतर जी टबमधली भांडी मांडून झाली का मग तिथं ठेवता येतील. आणि मला काय करायचं आहे, म्हणजे मी जरा लवकरच जाणार आहे आज. आणि म्हणजे कसं उन्हाच्या अगोदर देवाला वगैरे गेलेलं बरं असतं. त्यामुळं मी ठरवलेच की मी लवकर जाणार आहे आणि मला लवकरच स्वयंपाक करायचा आहे. त्यामुळं मग लवकर उठले होते मी. आणि मग असं पुरणपोळीचा स्वयंपाक जरा लवकर केल्यावर छान पण वाटते. आणि आम्ही सांगितलेच आता आम्ही कसं सकाळी जेवण करतो आणि डायरेक्ट संध्याकाळीच असतं. त्यामुळं मग सकाळचं पण आपलं जेवणाचं पण उपवास सोडायची पण माझी सोय होती. तर इथं बघू शकता आपलं पुरण वाटून झालं, त्याला एका साईडला शिफ्ट केलं, एका साईडला भात पण आपला शिजतोय आणि लगेच आता आमटीची तयारी. आता आमटी मी कशी बनवते ते तुम्हाला सांगते. तर जी डाळ शिजवलेलं पाणी आहे ना, तर ती साईडला काढायचं. त्याच्यामध्ये थोडीशी डाळ वाटून घातली तरी पण चालते. आता तेल भरपूर असं घालायचं, जवळपास मी 2.5 चमचे तेल घातलं होतं. तेल घालायचं, तेल घातलं की मग वाटण आता जे आपण तयार केलं होतं ना, वाटणासाठी मी भाजून घेतलेलं खोबरं सांगितलेच मी, तरी पण सांगते एकदा, भाजून घेतलेलं खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर, जिरे, कांदा, टोमॅटो, ते पण छान तेल सुटेपर्यंत कांदा टोमॅटो मी लालसर असा भाजला होता. तर ते सगळं एकत्र वाटण केलं की नंतर जे आपली पातेल्यामध्ये तेल घातलं, जिरे, मोहरी, कढीपत्ता घालायचा, जे वाटण केलेलं ते वाटण घालायचं, झाकण लावायचं. जेवढा मसाला तुम्ही छान लालसर असा भाजेल ना, तेवढी की छान आमटी होते ना, बसच. नंतर मग काय मसाले घालायचे. मसाल्यांमध्ये मी गरम मसाला घालत असते, धनापूड, जिरापूड, नंतर नंतर किचन किंग मसाला आहे तो मसाला, थोडीशी चटणी, हे कलरसाठीचं तांबडं तिखट, हळद, मीठ, सगळं 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 घालायचं आणि नीट व्यवस्थित हलवून घ्यायचं. इथं पण वाटलं तर अजून थोडंसं मी पाणी मिक्स करत असते. आणि पाणी मिक्स केलं की जे मसाले घातलेत ना, तर त्याला अजून छान तेल सुटते आणि आमटी एकच नंबर लागते. आणि तुम्हाला सांगू का, आमटी ना अशी ताजी आमटी खाण्यापेक्षा थोडीशी शिळी आमटी झाली ना, एक एक म्हणजे एकदम भारी लागते. त्यामुळे ही आमटी ना मी सकाळी केली होती आणि ती सकाळी खाताना पण छान लागत होती बरं का. असं नाही की सकाळी छान लागत नव्हती, पण ती ज्यावेळेस आम्ही संध्याकाळी खायला लागलो ना, तर ती सकाळपेक्षा अजून छान लागायला लागली होती. म्हणजे बघा, असं थोडीशी आमटी म्हणा असं मुरली ना, मग भारी लागते. त्यामुळे मी आमटी जरा जास्तच केली होती, कारण संध्याकाळी पण खायची होती आणि मला आमटी 2 टाईम खायला आवडते. त्यामुळे मग जास्तच केली होती. आता सकाळी केली होती त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवायची. नाहीतर आमटीचं कसं असतं, म्हणजे डाळीचं पाणी असल्यामुळं थोडीशी खराब व्हायची शक्यता असते, म्हणून म्हणते. नंतर इथं आपली आमटी छान अशी तयार झाली. मग काय बारीक कट करून थोडीशी कोथिंबीर घातली, पिठाची मालिश झाली. रपारप रपारप पीठ आपटून घेतलं मी. आणि जेवढं छान पीठ आपटून 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 तेल लावून मळेल ना, तेवढ्या एक नंबर पोळ्या होतात. आता मी काय पहिल्यांदा पोळ्या नव्हते करणार बरं का. आता मी पहिल्यांदा करणार होते नैवेद्य. पहिल्यांदा असं मला वाटलं की 14 करावे. नंतर म्हणलं 14 खूपच जास्त होतील, 14 नको. त्यामुळं मग मी ना 14 न करता फक्त 7च करणार होते. आणि पण गोळे मी 14च केले. नंतर म्हणलं जाऊ दे, नको, 14 खूपच जास्त 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 होतील. त्यामुळे असं एक मोठाच्या मोठा गोळा घेतला. तर त्याला चाकूने असं 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 कट केलं आणि कट करून झालं की त्याच्यामध्ये आता पुरण भरून घेणार आहे आणि मस्त अशा पटापट आपले नैवेद्य लाटून घ्यायचं. आणि भात पण तयार झाला. आता मला भजी आणि पापड पण करायचे होते, पण त्याला खूपच वेळ जाईल, म्हणून मग ते भजी पापड मी काय केलं नाही, नको म्हटलं. आता आल्यानंतर म्हणजे केलं बरं का, केलं नाही असं नाही. पण ज्यावेळेस आम्ही जेवण करायच्या अगोदर मी भजी आणि पापड केलं. तर मी सगळ्यात पहिलं म्हणजे सगळे गोळे केले ना, तर त्या सगळ्या गोळ्यांमध्ये पुरण भरून घेतलं आणि तवा गरम होतोय तोपर्यंत मी नैवेद्य लाटून घेतले. आणि इथं बघू शकता नैवेद्य पण किती छान टमटमीत असे फुगलेत. नंतर 14 म्हणले, 14चं मग कॅन्सल केले, 7 पण 7च केले नैवेद्य. आणि मग इथे बघू शकता आपले छान असे नैवेद्य तयार होत आहेत. आणि नैवेद्य झालं की मग काय, मग नैवेद्य झाल्या मग मी करणार होते पोळ्या. पोळ्या तसं पण काय जास्त करायच्या नव्हत्या, 3च मोजून पोळ्या केल्या होत्या मी. कारण संचित आताच गेल्या स्कूलला. आणि मग संचित तर काय आता लगेच खाणार नाही. आल्यावर स्कूलमधून पाक 1, सव्वा 1, दीड, 2ला जेवण करतो तो कधी कधी. मग आता एवढं करून काय उपयोग आहे. त्यामुळं मग म्हणलं नको, आता संचितला ताजी ताजी पोळी, गरम गरम पोळी खाण्याची जरा मजाच वेगळी असते की. आता आम्ही पण तसं आता खाणार नव्हतो बरं का.
पण मी करून ठेवलं, कारण तिकडून मंदिरातून आल्यावर मग वेळ होईल करायला स्वयंपाक वगैरे, त्यामुळं मग म्हणलं नको करून ठेवूया. त्यामुळं मग आता आमच्या पण पोळ्या केल्या. आणि मला ना पुरणपोळ्या करताना इतकं पुरण भरायला आवडतं ना, जेवढं भरपूर भरपूर असं पुरण भरून पोळ्या केल्या ना, एक नंबर पोळ्या लागतात. मला कमी पुरणाची पोळी अजिबात आवडत नाही. मी ना छोटंसं एकदम म्हणजे जे पिठाचा गोळा असतो ना आपलं, तर त्याच्यापेक्षा डबल टिबलच असं पुरण घेत असते. जेवढं म्हणजे त्या पिठाच्या गोळ्यापेक्षा पुरणाचा गोळा माझा एकदम मोठ्याच्या मोठा दिसतो. आणि मला तसंच आवडतं खायला. आणि माझ्याकडून किती पण पुरण भरा, पोळी फुटत नाहीत. ते काय माहिती आहे, नाही तर कोण कोण असं म्हणते की थोडं जरी पुरण भरलं तर पोळ्या फुटतात. तसं माझ्या बाबतीत होत नाही. आणि पोळ्या एकदम टम्पन फुगतात. किती छान अशी पोळी फुगली बघा. आणि ही जरा मुद्दाम केल्यासारखं म्हणतो की आपण, व्हिडिओ चालू असल्याने एवढ्या फुगत नाहीत. आणि तेच मी नंतर जे बाकीच्या 2 केल्या ना, ती तर एकदम भारी. पण पोळी एकदम लालसर अशी भाजली होती. लालसर अशा पोळ्या भाजून घेतल्या आणि इतकं वेळ मी करत होते ना, मी दमूनच गेले होते खरं सांगायचं झालं तर. सकाळी उठल्यापासून जे मी उभा होते ना, कंटिन्यू उभाच होते. चालून मग असं म्हणजे काय म्हणतो, उभा राहून माझे पाठ दुखायला लागले होते. कारण स्वयंपाक करायचं म्हटलं की उभाच राहायला लागते. आणि मला स्वयंपाकाला तसा जास्त वेळ लागत नाही. पण संचितचं पण मध्येच होतं. त्याला त्याची अंघोळ, त्याचं टिफिन, आता ते भले इथं दिसत नाही, पण त्याला आम्ही अंघोळ घातली, टिफिन त्याला चारायचं, हे ते असं बाकीच्या गोष्टी असतात. मग त्याच्यात मग वेळ जातोय भरपूर. आणि मग कट्टा आता आवरून घेते. पोळ्या माझ्या करून झाल्या होत्या. नंतर मग आता इथलं पण भांडी म्हणलंच की मी तुम्हाला, आता ते भांडे काढल्याशिवाय मांडल्याशिवाय, ते टप रिकामं झाल्याशिवाय भांडे ठेवायला येत नाहीत. त्यामुळं मग तिथल्या तिथं चाललं होती सगळी सरकवी आपली. आणि तिथंच भांडे ठेवणार होते. परातीत पाणी ओतून ठेवणार होते, कारण परातीत मगाशी पीठ मळून ठेवलं होतं. आणि गव्हाचं पीठ कसं एकदा वाळून गेलं की ते पटकन निघत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी घालायचं. आणि ही जी डाळ परतून घेतली ना, ती पण चिटकून बसलं होतं, तर त्याच्यामध्ये पण थोडंसं पाणी घालून ठेवलं. आता मला प्यायचा होता चहा. पण तुम्ही बघा, इथं इतका स्वयंपाक करताना माझं कसं, मला त्यात करायलाच आवडत नाही, का बरं काय माहिती. सगळं मी आवरते. मी कट्टा किती वेळा पुसला असेल बघा. तर ते मला तसली सवय मला जास्त असं त्याच्यात ते करूच वाटत नाही. त्यामुळे 2-3 वेळा कट्टा पुसला. आता हा शेवटचा आहे. शेवटचा पण होणं शकत नाही. ह्याच्यानंतर पण मी भजी केलं तर काय केलं तर नंतर मग सगळा म्हणजे कट्टा गॅस सगळं घासूनच घेतलं. आणि त्यांच्या पप्पांना तर अजिबात आवडत नाही मी गॅस कट्टा घासून घेतलेला. म्हणतात काय गॅस घासत असते, गॅस कोणी जगात तर कोण घासतं का गॅस, असं मला म्हणत असते. मग मी म्हणत असते मी घासत असते, बाकीच्यांचं मला काय करायचं आहे. म्हणजे मी असा गॅस घासते ना, त्या गॅसला घासून धुवून घेते. आणि त्या बर्नरमध्ये थोडंसं पाणी जातं. आणि ते त्यांना गरम पाणी करताना चालूच होत नाही. त्यामुळे त्यांना थोडंसं वाटतं की कशाला घासत असते बिनकामाचा. आता मला प्यायचा होता थोडासा चहा. आणि माझी बॅटरी फारच डाऊन झाली होती. आणि मला आता वाटत होतं की आता हे कधी करायचं. आणि मग मी इतक्या उशीर कामं करत होते, ते त्यांनी पण बघितलं होतं. पण त्यामुळे ते माझे भांडे मांडायला लागले होते. मी काय सांगितलं नव्हतं बरं का काम, पण त्यांना आपलं भांडे मांडू वाटली. त्यामुळे मग ते जे टोपमधली भांडी होते ना, तर ते सगळी भांडी त्यांनी मांडली. मग मी चहा होते तोपर्यंत नैवेद्याचं ताट तयार केलं. भात, गूळ एवढं ठेवलं आणि थोडासा लिंबू. आता कोण कोण केळी पण ठेवतं, पण आता केळी नव्हती माझ्याजवळ, त्यामुळे मी काही केळी ठेवली नव्हती. तर असा पटापट स्वयंपाक केला. 17 मिनिटात माझा स्वयंपाक झाला आहे असं वाटते, पण अजिबात नाही. मला जवळपास मी 6 पावणे 6 वाजल्यापासून ते करत होते ना, तर एक 8 वाजेपर्यंत करत होते. त्यात संचितचं पण होतं बरं का. त्यामुळं चला या पटकन तुम्ही चहा प्यायला. तर चहा पिलं मी आणि चहा पिऊन आवरलं. आता हे सगळं ताट तयार करते. त्यांना नारळ आणायला पाठवते मी, नारळ नव्हता. आणि आता ह्याच्यामध्ये लिंबू टाकते एक. आता 8:45 वाजले बघा. तर मी संचितचं कसं टिफिन करायचं होतं, त्यामुळे संचितच्या टिफिन म्हणजे चपाती वगैरे त्याच्यामध्ये काहीतरी असतं, त्याला आंघोळ घातली. मग त्यामुळे जरा मला वेळ झालाय, लवकर जावं म्हणलं होतं. आणि मग आल्यानंतर मग मी आता माझा उपवास आहे तर तो सोडणार आहे. तर इथे लिंबू सगळीकडे गोड टाकलाय थोडा थोडा. आणि हा रस आहे भरपूर. लिंबू आता केळी काय नाही, त्यामुळं बिना केळीचंच आता. ते म्हणते आणतो, पण आता ताट मी हे करणार आहे. डब्बा पण नाही कशात घेऊ मला काही समजे नाही तसं झालं तर. आणि असंच घेऊन बसते म्हटलं तर म्हणजे इथं पीठ घेते थोडंसं गव्हाचं. आणि गावाकडे
कसं मम्मी म्हणजे असं 5-7 असं घरी मागून आणते पीठ आणि मागून आणलेला पीठ ते परड्यात आहे असं. आता इथं आपलं घरातलं जायचं काय करायचं. पंजाबी ड्रेस आले शिकायला बाहेर. पंजाबी सलवार. थोडंसं ह्याच्यात मीठ घालायचं असतं त्यामुळे थोडंसं पिठात मीठ आणि झालं ते तर आपलं तयार. नारळ आणला की ताट तयार झालं. पीठ अजून काय राहिले. हा तेल घ्यायचं आता. तेल कशात घेऊ पण तेल लोणच्याची भरणी आहे छोटी ही चांगली ही चिकट झाली. छोटी नंतर व्यवस्थित ठेवायला लागते. अशा टोप मध्ये भांडी टाकली का बसत नाही जास्त. तसं तर म्हणजे असं पानाचा विडा नेतोय कोण पर्यंत असतं नारळ वगैरे पानाचा विडा. नंतर केळी. आता केळी पण नाही पान पण नाही आपलं साधं गुळ जसं असेल तसं घेऊन जायचं. एवढा काही हे नाही. आल्यानंतर उपवास सोडायचा. पण दाखवते थांबा. मी केलेली आमटी. हे असं मी केले गूळ थोडासा भात आणि इथे थोडासा जास्तच कमी झाला काय भात. हां भात. इथं पीठ आता घेतलेलं तेल या छोट्याशा डब्बीत घेतलं आणि आमटी. हे बघा मस्त अशी आमटी आपली कट्टाची आमटी. वास छान यायला लागलाय. आणि इथं आमच्या दोघांना पोळ्या केलेत. 3च पोळ्या केलेत. तसं 3 करू नये पण आता हे केलेच की नैवेद्य त्यामुळे 3 पोळ्या केलेच. आणि संचित स्कूलमधून आल्या की मग त्याच्यासाठी बनवायचे नंतर गरम गरम. चला आता हे सगळं मी ताट बांधून घेते बघा. तर मी ना ह्या ताटातलं काढूनच घेतलं आणि हे बघा असं डब्यात भरलं. कारण लांब आहे मंदिर आणि हे एवढं मोठं ताट त्याला बांधायला पण काही सापडे ना मला. त्यामुळे म्हटलं आता डब्यातच घेऊ. आणि बसले पण व्यवस्थित एकावर एक असं एक उचलून ठेवता येतो म्हणून. ते बघा बसला सगळं व्यवस्थित. तर हे बघा आता मी आले देवाला. इथून नाही पुढं आहे वाटतं ना. इथून नाही हो पुढून आहे. गेल्या वर्षी मी आलते ना तिथे रिक्षा स्टॉप वगैरे आहे तिथे आहे. कुठलं ऊन लागायला लागले. अजून 9:15 वाजत आले तोपर्यंत कडक असं ऊन पडलंय. तर हे इकडं नदीकडं आहे. इथूनच आतमध्ये इथूनच आतमध्ये. हा हो इथूनच आहे आतमध्ये. इथं बायका चालली समोरची बाईक चालली. हा रिक्षा येते तिकडं. चालत गेलतो. ते रिक्षा आतमध्ये येऊ देत नव्हते त्यावेळेस आम्ही आलतो त्यावेळेस. मी आई आणि संचित तिघे. ते म्हणले आतमध्ये आत नंतर. आता ही रिक्षा इथं आत कशा लागलेत काय माहिती. आम्ही आलतो त्यावेळेस नाही म्हणले आतमध्ये घेऊन जात नाही. त्यामुळे तिथून चालत आणि इथून चालतच नंतर हे केलं.
लक्षात नाही तर राहून सुद्धा हो हे काय मंदिर आहे इथं, हे इथं परड्या बसलेत अशा. इथं आलो आम्ही आता मंदिरात आणि इकडं परड्या वगैरे आहेत. इकडे सगळीकडे अशा परड्या बसतात. झाली पूजा करून आमची, इकडं पाणी बघायला चाललोय आम्ही. पाणी सगळं दिसतंय असं. काय तर फालतूपणा करताय, त्याला उगच लावलंय काढायला. जसं काय चांगला काढ. माझं कशाला काय सगळ्यांना फोनच घ्यायचा आहे. नाही बाबा, आता पप्पाला जे आणलाय ते फोन ते मीच वापरणार आहे. आहे का फोन नीट बघा. ॲमेझॉनवरून कधी कधी दगड पण आले दाखवलेत. हां नाही निघत त्याला, काढा तुमच्या तुम्ही. धर इकडं तुम्ही हे करा, मी काढते, तुम्ही काढा व्हिडिओ. धर चालूच आहे. अनबॉक्सिंग करते आपण. ब्रश करत नाही वाटतं. ते पोट साफ नसल्या पण तोंडाचं गाणं असं येतं. पोट साफ नसायला जाऊ नये. शीला गेलता ना तू, ते ठेव मग राहू दे की थोडस. हे जे टॅपचं कुठं ठेवलं ते थांब ना. हळूच असायची. हळू 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 हळू. जा तू ब्रश कर पहिला. ते लिहिले की साईडला तिथं ते वाचायचं. साईडला मध्ये मध्ये हां उलट केलं. काय लिहिले की तिथे काय लिहिले. हां मग ते काढल्याशिवाय कसं येणार ते. संचितला काढली येते का मला असलेले खूप म्हणजे खूप घाण वाचायला लागले. कुठे तुझा ब्रश करून येते पहिले. खूपच बारीक कशी काढू काय काढ की सगळं. पप्पा हे काय फाडू नको संचित. 2 मिनिट बघू देते. स्क्रीन गार्ड असेल.
एवढा मार्क काय घ्यायचा ए बॅककोर पण आहे. बॅकवर ते पण लावून टाक वाव, कोर छान आहे, छान क्वालिटी. ते पण लावून टाक हे सिम कार्ड घालण्यासाठी पिन आणि आधी बाळा सिम कार्ड टाकायचं त्यात अजून लगेच कवर लावलं. पण कस्टमर चार्ज. संचित तर टॅबचा आहे तसंच सेम चार्ज. थांब रे थांब सेटिंग करायची थांब. आता वाजलेत दुपारच्या 3:30-4 वाजत आलेत आणि पाऊस पडायला लागला. काय म्हणतोय? माझा फोन होतो नाही दाखव. हे बघू ते बघ तिथे किती मोठा पाणी पडायला लागले, मोठा पाऊस पडायला लागला एकदम.